पारोळा जिल्हा जळगाव येथे एका कार स्कोडाने भरधाव बेधुंदपणे ड्रायव्हिंग करत मातंग समाजातील 3 तरुणांना चिरडले। पारोळा पोलिसांनी कार चालक मालक यांना कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता अटक न करता सोडून दिले। या प्रसंगी नाशिक जिल्हा नेते नानासाहेब खंडाळे, धुळे जिल्ह्यातील मातंग समाजाचे नेते बंडू नाना गांगुर्डे, संतोष भाऊ मरसाळे, पारोळा येथील मातंग समाजाचे नेते बापूसाहेब मरसाळे व पारोळा येथील सर्व समाज बांधव माता भगिनी यांनी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सानप यांना व तपास अधिकारी PSI वसावे यांना जाब विचार व ते धारेवर धरले। जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही। पोलीस ठाण्यात प्रेत आणून त्या ठिकाणी सर्व समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आरोपींना भुसावळ येथून अटक करण्यासाठी पोलीस कर्मचारी व समाजाचे नेते बापू मरसाळे व बंडू नाना गांगुर्डे हे पोलीस गाडी घेऊन गेले व मध्यस्थीने समाजाची समजूत करून अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर 1:30 वाजता आरोपींना पारोळा पोलिसांनी भुसावळ येथून घेऊन आले। स्टार न्यूज साठी मनोज औचिते, नाशिक।